चल नंदिनी लवकरच हॉस्पिटलमध्ये नंदिनी चल नंदिनी 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 तुला काही नाही झालं नंदिनी चल नंदिनी तुम्ही रात्रभर जागे होता आणि काही खाल्लेलं पण नाहीये फारसं नाही वाकनीस काका मी ठीक आहे आपण जाऊन येऊया नाही तुम्ही आराम करा मी डॉक्टरांना घेऊन येतो वाकनीस काका खरंच गरज नाही डॉक्टरांची हे बोलताना सुद्धा तुमचा आवाज कापतोय असं नाही आमच्या आशीर्वाद आहेतच हो तुमच्या पाठीशी तुमच्या आशीर्वादाची गरज हिला जास्त आहे का मला काय दाढ भरली तसं नाही हिला की नाही किल्लेदारांची सून म्हणून मिरवायचे किल्लेदाराची सून म्हणून मिरवायचं हाय म्हणजे अगं अजून मिरवत नाहीस का काय प्रकरण नवीन नाही प्रकरण जुनच आहे लग्न आधीपासून सांगत आलो हिला किल्लेदारांची लोक लय खवीस आहेत लय खवीस आता बसले हात हलवत नाही पुढच्या काही दिवसात या सगळ्या किल्लेदारांना माझ्यासमोर नाक घासायला लावलं ना तर नावाची सुगंधा नाही मी डॉक्टर या मुलीने स्वतःचे प्राण पणाला लावून मला वाचवलंय तिला वाचवणं आपलं कर्तव्य आहे प्लीज डॉक्टर ठीक आहे तुम्ही काळजी करू नका मी लगेच ऑपरेशनची तयारी करतो वॉट बॉयज नंदिनी प्रेग्नन्सी मध्ये एवढा अशक्तपणा आलेलं चांगलं नाही हो पण सध्या काय चालू आहे तुम्हाला माहिती आहे मला धावपळ करावी लागते मला मान्य आहे पण या परिस्थितीमध्ये तुम्हाला जास्त काही करायचं नाहीये फक्त आहार वेळच्या वेळेवर घ्यायचा आणि वेळेवर झोपत जा मी प्रयत्न करेन वाकनीस जे काही म्हणाले होते ते चांगल्यासाठीच म्हणाले होते ना मला ठार करून कोणाचं चांगलं होणार होतं तुमचंच ना हे बघा ते जे काय बोलले ते तुमच्या चांगल्यासाठी बोलले आणि हे सगळे प्रश्न निर्माण करणारा तुमचाच पोरगा आहे हे विसरताय तुम्ही बस आवाज खाली करून बोला वहिनी साहेब मेजर साहेबांचा फोन आला होता काय म्हणाले ते साहेबांचा पत्ता लागलाय काय झालं डॉक्टर आम्हाला त्यांच्या शरीरातली गोळी काढण्यात यश तर आलंय पण काय हे बघा आम्हाला तुम्हाला खोटी आशा द्यायची नाहीये त्यांची जगण्याची आशा खूपच कमी आहे ब्लीडिंग खूप झालंय कॉंग्रॅच्युलेशन्स मिसेस किल्लेदार नमस्कार नमस्कार हे कुठे जाणे त्यांना हॉस्पिटलात का आणलंय काही सगळं ठीक आहे ना आप बिल्कुल चिंता न करें ही इज परफेक्टली फाइन उन्हें कुछ नहीं हुआ मग आहेत कुठे ते दिस वे आता पटकन बरी हो तुझ्या बाबांना भेटायचं ना तुला एवढा वेळ नाही आता माझ्याकडे मी डॉक्टरांना माझ्या बाबांना सांगा की मी त्यांचा शब्द मोडू नाही दिला नंदिनी मला माफ करा नाही नंदिनी तू माफी मागायचं काहीच कारण नाहीये अजून तुला खूप जगायचं आहे खूप नंदिनी बापासारखं वागवलं मला तिनं माझी मुलगी मानलं मी तिला मुलीच्या बाबतीत पुन्हा एकदा अपयशी ठरलो मी असं नाही फक्त तुला भेटण्यासाठी एक एक दिवस ढकलत होतो मी वाटायचं मी तुला भेटल्यावर काय बोलीन काय करेन तुम्हाला काही बोलण्याची गरज नाहीये तुम्ही आलात सगळं परत मिळालं मला इतके दिवस तुम्हाला बघण्यासाठी डोळे हातवर झाले होते माझं आयुष्य माझं जग परत मिळालं आज मला माझ्या भाग्याचं माझ्या सौख्याचं लिंग सोन्याचं माझं कुंकू हा